मागणे ते एक तुम्हा पायी आता, जाणा माझी व्यथा पांडुरंगा. सावळे विठाई कानाई कृष्णाई, सावळे विठाई कानाई कृष्णाई. भेटीची या ओढ लागली से डोळा, वाट ही विरळा दिसे मजला. लाखो राऊळाशी टेकविला माथा, देव कुठे माझा शोधू आता. कुणी पाहिला 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 हो माझा देव, कुणी पाहिला. कुणी पाहिला 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 हो माझा देव, कुणी पाहिला. कुणी पाहिला 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 हो माझा देव, कुणी पाहिला. कुणी पाहिला 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 हो माझा देव, कुणी पाहिला. रूप पाहता सुखदायी गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णीचिया. कवतुक वाटी झालिया विचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णीचिया. तुका म्हणे मोती परनिरी नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळे. आता निशिंदिने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णीचिया. पांडुरंगा करो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैत्र जननी देवाची ये. मावळ वेद विश्वाभासो नवल उदयला चंडांसो अद्वयाब्जिनी विकासो बंधू आता. आता बिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, हे शारदा विश्वमोहिनी नमस्कारे विमिया. शरदिंदो समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णीचिया. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा असा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज शेवट गोड होण्याकरता प्रयत्न केला. पहिल्या कडव्यात म्हटलेलं आहे, पण आम्ही आता निश्चिंत झालो.
आणि पुन्हा जी धाव होती ती धावही संपलेली आहे दुसऱ्या कड्यात म्हटलं. आणि माझ्या बाबतीमध्येही मला कौतुक वाटत आहे आणि नामाबद्दलही मला कौतुक वाटत आहे. दुसऱ्या का तिसऱ्या कड्यात म्हटलेलं आहे. आणि महाराजांनी पुढं म्हटलं किंवा जी काही मुक्ती नावाची पत्नी आहे ती मी प्राप्त केली, त्यामुळं हे राहिलेले दिवस आनंदामध्ये आहे. शेवटच्या कड्यामध्ये म्हटलं तुका म्हणे मुक्ती पळणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळे, आता निसिंदिनी पावलो विसावा, कुंडली धावा तृष्णेच्या. असा अभंगाचा सरळ सोपा अर्थ आहे. अभंगावर काही बोलण्यापूर्वी क्षेत्र वाई या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं निमित्त आपल्या गावात असणारे वयोवृद्ध श्रीमान कैलासवासी पुंजाजी बादाड यांचे गेल्या 25-30 वर्षापासून या ठिकाणी त्यांची पुण्यतिथी म्हणा किंवा श्राद्ध म्हणा चालू आहे. आणि यामध्ये आजची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्यांना 2 मुलं आहेत. एक पंडितराव आहे आणि दुसरे विठ्ठलराव, असे 2 मुलं आहेत. त्यामध्ये जे काय आपले पंडितराव आहे त्यांना 3 मुलं आहेत. 5 आहेत का? बरं. मग आता सगळ्याची काही नाव माहिती नाही, दोघांचे नाव माहीत आहेत कारण ते आपल्याजवळ राहिलेले आहेत. विष्णू आणि पुन्हा अर्जुन. आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं कार्य चालवलेलं आहे. म्हणजे तळणीजवळ अशी वारकरी संस्था चालू केली. जवळजवळ 30-40 मुलं त्यांच्याकडं शिकतात. विठाला विठाला. आता बाप संस्कारिक असल्यावर मुलं संस्कारिक का होणार? महाराजांनी म्हटलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी. आतापर्यंत 4-5 वर्षे ज्यांचं कीर्तन होतं असे माऊली महाराज चव्हाण आणि सोपान, त्यांचे वडील तसेच ते तर फार मोठे त्यागी. संबंधानं कसं काय त्यागी आहेत? अहो आषाढीच्या वाटानं त्यांची पत्नी वारली, जाळलीन पुन्हा टाळ घेऊन भाजनाला सोडून का तुम्ही? त्याला वाटानंच जाळून टाकलं आणि टाळ घेऊन पुन्हा भजनाला दिंडीमध्ये हजर झाले. मग आता असेचे हे 2 सुपुत्र आहेत, ज्ञानेश्वर आणि सोपान. सांगायचं तात्पर्य अर्थ असं काही कमी ठिकाणी पाहायला मिळतं. विठाला विठ्ठल. बाप तसे, पोरं तसे, नातू तसेच. पुन्हा काय बापही तसेच असतात. संध्याकाळी येताना झुलतच येते आणि पोरं देखील झुलतच येते. बघा काही वेळेला तर बापाला त्यांना धरून आणावं लागतं. म्हणजे असे काही गोष्टी असतात. सांगायचा तात्पर्य अर्थ अशा पद्धतीनं हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला पाहुणे मंडळी आहे, गावातली मंडळी आहे, गायक वादक मंडळी आहे आणि त्याप्रमाणे आमच्याबरोबर आलेले नेहमी सहकार्य करणारे शिवाजीराव, पुन्हा विठ्ठलराव आहे. त्याचप्रमाणे अरुण महाराज हे पण नेहमी सहकार्य करणारे असून या ठिकाणी बरोबर कार्यक्रमाला आलेले आहेत. जशी आपल्याला सेवा करता येईल तशी सेवा करण्याचा आपण प्रयत्न करू. या अभंगामधला जर आपण अर्थ पाहिला तर महाराजांचं असं म्हणणं आहे की माणसानं शेवटकडं लक्ष दिलं पाहिजे.
आताकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. आताचे दिवस कसे तरी आपले निघून जातात, पाहता पाहता निघून जातात. विठाला विठाला. आतापर्यंत ज्यांचं जे काय वय असेल, कोणाचं 10 असेल, कोणाचं 20 असेल, कोणाचं 40 असेल, कोणाचं 50 असेल, कोणाचं 60 असेल, कोणाचं 70-80 पर्यंत असेल, हे दिवस गेलेली कळाली का फक्त तेवढं कोणी सांगावं? बरं, दिवस गेले नाही का दिवस गेलेले आपल्याला कळाले नाही का? कोणी सांगावं? दिवस गेले नाही का गेलेले कळाले नाही? गेलेले कळाले नाही. म्हणून चालू काळाकडे माणसानं लक्ष देण्यापेक्षा शेवटकडे लक्ष दिलं पाहिजे. विठाला. काय लक्ष दिलं पाहिजे की बाबा आता सगळं काही चांगलं आहे, राहिला आहे, खाला आहे, लता आहे, कपडा आहे, सोयरे आहे, धैर्य आहे, तापता आहे, चेष्टा आहे, सर्व काही आहे. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याला त्याला सर्व काही अनुकूल आहे, म्हणजे कोण्या प्रकारची काही उणीव नाही. पण शेवटकडं मात्र शेवटचा काय प्रश्न आहे याच्याकडे कोणी गांभीर्यानं लक्षही देत नाही. कारण शेवट एक दिवस येणार आहे आणि तो दिवस कसा येईल काही सांगता येईल. कोण दिवस येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा. विठाला. कोण दिवस का येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा. मदाला सरांनी आपल्या मुलाला उपदेश केलेला आहे, बाळा या देहाचा भरोसा धरू नको, की एवढ्या दिवसच राहील, तेवढ्या दिवसच राहील. अरे हे कधी पडून जाईल हे आपल्याला कळणार. ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, पडून जाईल कलेवर. हा, पडून जाईन कलेवर, विठ्ठल उच्चारी पा सा. ब्रह्मधरीसी या देह, ब्रह्मधरीशिया देहाचा, विठ्ठल मणिकारी वाचा. पडून जाईन कलेवर, विठ्ठल विचार उच्चारी पासार. पडून जाईन कलेवर. काही लोक म्हणतील ठीक आहे, अहो एक दिवस पडणारी हे आम्हाला माहीत आहे, कोणाला माहीत नाही एक दिवस पडणारी म्हणून. सगळ्याला माहिती आहे की नाही एक दिवस आपला नंबर लागणार आहे. सगळ्याला माहिती आहे आपला नंबर लागणार आहे, पण पुढचं माहीत नाही ना. नंबर लागणारे हे आपल्याला माहिती आहे, पण नंबर लागल्याच्या नंतर पुढचं काय हे कोणाला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का, हा देह राहत नाही, पण हा देह अनेक जन्माला जन्म देऊन मात्र नष्ट होत असतो. अनेक देहाला जन्म देऊन हा देह नष्ट होत असतो हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे हे वाक्य कळालं का नाही? पुन्हा सांगायचं, पुन्हा सांगतो. हा देह अनेक जन्माला जन्म देऊन संपतो बघा.
आता त्याच्याकरता साधं उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं, 1 किलो ज्वारी आहे, ती जमिनीमध्ये पेरल्या जाते, ती नष्ट होऊन ती अनेक दाण्याला जन्म देते. विठाला विठाला. पेरणी करत असताना आपण का नाही पेरण्या करतो की नाही? महाराजांना तर म्हटलेलं आहे, मडे झाकून या करीती पेरणी. हा, मग आता सगळे पेरणी करणारे आहेत का नाही आपण? मग आता 1 किलो म्हणा, 10 किलो म्हणा, 1 क्विंटल म्हणा ज्वारी आपण पेरली, ती ज्वारी नष्ट होती, पण खांड्यानं मात्र पुन्हा ती निर्माण होते. एका बीजे केला नास मग भोगिले कणीस. एक बीज म्हणजे बी, एक ज्वारीचा दाना आपण जमिनीमध्ये पेरला, त्याचा नाश होतो, पण ते एक दाना मात्र अनेक दाण्याला जन्म देत असतो. त्याप्रमाणे ह्या देहाची गोष्ट आहे. ह्या बाकीच्या देहाचा विषय नाही. बाकीच्या देहाचं जे आहे ते चालूच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. गाढवाचा मिळाला पुढं कुत्र्याचा मिळन, कुत्र्याचा मिळाला डुकराचा मिळन, डुकराचा मिळाला पशुचा मिळन, पक्ष्याचा मिळन, किडामुंगीचा मिळन, वृक्षाचा मिळन. म्हणजे बाकीचे जे देह आहेत त्याचा विषय वेगळा आहे, पण हे मनुष्य देह आहे ना, या मनुष्य देहाचा विषय वेगळा आहे. या मनुष्य देह जर संपला तर हे मनुष्य देह अनेक देहाला जन्म देत असतो. म्हणून पुढं काय याचं आपल्याला कल्पना नसते. आणि म्हणून साधू संतांनं त्यांच्या विचारातूनच आपल्याला मात्र आपल्यासमोर विचार ठेवलेले आहे. काही लोकांना विचारलं असेल की महाराज तुम्ही आम्हाला म्हणायला लागलेले, पण शेवट करता तुम्ही काय केलं? तर महाराजांना पहिल्याकडे सांगितलेलं आहे, साठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिश गोड व्हावा. आता आपल्याला समजून देण्याकरता, समजून सांगण्याकरता महाराजांनी या ठिकाणी म्हटलेलं वास्तविक पाहिलं, महाराजाचा शेवट गोड होण्याचा प्रश्नच नाही, ते गोडच आहे. त्यांना बाकी काय करण्याची गरज आहे? त्यांचा शेवट गोडच आहे ना.
का त्यांना शेवट गोड करायचा? शेवट त्यांना गोड करायची गरजच नाही, कारण ते अवतारी महापुरुष आहेत. महाराजांनी म्हटलेलं आहे, येथे उपकारासाठी आले गरज या वैकुंठ. म्हणजे वैकुंठाहून ते केवळ उपकार करण्यासाठी ज्या ठिकाणी आलेले आहेत त्यांना शेवट गोड करण्याची गरज नाही, कारण ते सतत पुढं राहत असतात. माहिती आहे तर महाराजांनी म्हटलं, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखी जे तोंड विटाळाचे. ते अखंड ब्रह्मा अवस्थेमध्ये असणारे आहेत किंवा ब्रह्मस्वरूपामध्ये ते अखंड राहणारे असल्यामुळं त्यांना शेवट गोड करण्याची गरज नाही. पण आपला शेवट गोड व्हावा याकरता ते महाराजांनी म्हटलेलं आहे, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, वर्तमान आपला चांगला चाललेला आहे. कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख. नेहमी सुख नाही, नेहमी दुःख नाही. बरोबर आहे? चढ उतार आहे का? आता 4 ठणे वाईला येताना किती चढ उतार आहे. हा शेलवून पुन्हा सासरवाडीला यायला किती चढ उतार आहेत. विठाळा आता शेलवून म्हणा, 4 ठाण्याहून म्हणा, येत असताना किती चढ उतार असतात. तसा आपला जीवनाचा हा प्रवास असतो आणि या प्रवासामध्ये सुख दुःख म्हणजे चढ उतारे सारखे असतात आणि आपण याच्यातच रमल्या जात असतो. काही सुखामध्ये रमल्या जातात, काही दुःखामध्ये रमल्या जातात. पण महाराजांनी सांगितलेलं आहे, या माणसानं सुखाकडेही पाहिलं नाही पाहिजे आणि दुःखाकडेही पाहिलं नाही पाहिजे. का? कारण एक ट्रकवरलं वाक्य मला नेहमी आठवतं बघा. कोणतं? हेही राहणार नाही. कशावरलं? ट्रकवरलं वाक्य. हेही राहणार नाही. जो सुखामध्ये रमणार आहे हे सुख पण राहणार नाही, जो दुःखामध्ये रमणार आहे हे पण राहणार नाही. आता तुम्ही आणि बघा, काहीच्या जीवनामध्ये पहिल्यांदा दुःख होतं, आता दुःख राहिलं का? आता इथं बरेच तशी उदाहरणं असतील. पहिल्यानं दुःख होतं पण आज दुःख राहिलं नाही. मग राहिलं का दुःख? दुःख आलं नाही का राहिलं नाही? आणि पुन्हा एक वाक्य सांगायचे का, जे येत असतं ते जाण्याकरताच येत असतं, राहण्याकरता. दुःख जे आलेलं आहे ते राहण्याकरता नाही, ते जाण्याकरताच आहे. सुख जे आलेलं आहे ते राहण्याकरता आलं नाही, ते जाण्याकरताच आलेलं आहे. म्हणून ह्या सुखाकडं दुःखाकडं लक्ष देऊन राहण्यापेक्षा आपल्या पुढच्या भविष्याकडं माणसानं लक्ष दिलं पाहिजे. विठाला विठाला. बघा, आता आपला शेवट गोड जर करायचा असेल, शेवट गोड म्हणजे त्याचा अर्थ काय माहिती आहे का? ज्याला आपण अंतकाळ म्हणतो. शेवट म्हणजे अंतकाळ. अंतकाळ बघा तुम्ही, जे काही योगी पुरुष असतात, ज्ञानी पुरुष असतात किंवा तुमच्या आमच्यासारखे जे जीव असतात, ते तुमच्या आमच्यासारख्याचा जो काही अंतकाळ असतो ते तरफडून मरतात. बघा, आरडा वरडा करून मरतात. योग्याचा अंतकाळ मात्र वेगळा असतो. सद्गुरू जोग महाराजांचं उदाहरण आहे. उतराय लागतात महाराजांना सांगितलं, सोन्या चाललो रे मी. योग्याचा अंतकाळ असतो आणि ज्ञानाचा अंतकाळ असा असतो, झाकली घटीचा दिवा. पुढं काय? नेणे जी काय झाला केधवा,
या रीती जो पांडवा देह ठेवी विठाला विठाला. पुन्हा आपल्याला फार पुन्हा असा मोठा प्रवास करायचा, त्याच्याकरता आपण मात्र काही सावध राहिलं पाहिजे आणि आपण मात्र चांगलं शेवट गोड होण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. मग आपण नेमकं शेवट गोड होण्याकरता काय प्रयत्न करायचा, तर तुकाराम महाराजांनी त्यांच्याकडं हे करून त्यांनी आपलं सांगितलेलं आहे. आता शेवट गोड कशानं होईल, तर महाराजांना सांगितलं की बाबा ते शेवट गोड होण्याकरता मी प्रयत्न केलेला आहे. कोणता प्रयत्न केला म्हणजे कोणतं साधन केलेलं आहे, तर महाराजानं नाम सांगितलं. काय नामाचं सांगितलं. तुका माने सुखा पार नाही, तुका माने सुखा पार नाही, तुका माने सुखा पार नाही, तुका माने सुखा पार नाही. सकाळी जाते नामाने मुखा, सकाळी जाते नामाने अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आता हे आपल्याला पटवून देण्याकरता एक असा विषय आहे, शेवटच्या वेळेला ज्याचं स्मरण होत असतं त्याचा मात्र त्याला जन्म मिळतो. या पद्धतीनं तो होत असतो. कल्पना करा, आपल्याला पुराणातलं उदाहरण माहिती आहे. भरत राजाला जेव्हा शेवट ज्याचं स्मरण झालं तोच जन्म मिळाला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनी. अंतकाळ जवळ आला आणि हरणाचं स्मरण झालं, मग त्याला हरण व्हावं लागलं. अंतकाळाला ज्याचं स्मरण होईल तो मात्र जन्म मिळत. कोणी म्हणाल का हो, आम्ही नेमकं घर बांधलेलं आहे आणि मग तिथं जर आमचा अंतकाळ झाला, ते घराचं स्मरण झालं आणि अंतकाळ झाला, तर मग आम्हाला कोणता जन्म मिळत. असं समजा ठीक आहे, हरणाचं स्मरण झालं म्हणून हरणाचा जन्म मिळाला, गाढवाचं स्मरण झालं म्हणून गाढवाचा जन्म मिळाला, नाही का. आता शब्द आला होता म्हणून बांड्या शेळीची आठवण झाली म्हणून स्मरण झालं, म्हणून शेळीचा जन्म मिळाला. झाडाचं स्मरण झालं म्हणून झाडाचा जन्म मिळाला. आणि ही काही हसण्यासारखी गोष्ट नाही बरं का, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला झाडाचं स्मरण झालं, तुम्हाला झाडाचा जन्म मिळत. म्हणून विषय सांगायचा का जड भरत राजाला हरणाचं स्मरण झालं, हरणाचा जन्म मिळाला. आता आपल्याला कशा कशाचं स्मरण होईल आणि कशा कशाचा जन्म मिळेल हे काय सांगता येईल. यावरून जर आपण विचार केला तर नाम शेवटच्या वेळेला जर नामाचं स्मरण झालं तर नक्कीच मात्र देवाचं दर्शन होत असते किंवा देवाची प्राप्ती होत असते. म्हणून महाराजांनी म्हटलं, अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आणि म्हणून आतापासून रात्रंदिवस देवाचं नाव घेतलं पाहिजे. विठाला विठाला. कीर्तनामध्ये देवाचं नाव घेऊ वाटत नाही,
तर रात्रंदिवस कधी आम्ही देवाचं नाव घेणार आहे? आणि तसं माणसं इमानदार पक्के बघा, कीर्तनात कधीच टाळी वाजणार नाही आणि कधीच विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाही. पक्की इमानदारीत विठ्ठला विठ्ठला. संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, तेव्हा जर देवाचं नाम ऐन वेळेला आठवलं तर देवच होत असतो. म्हणून अंतकाळी याच्या नाम आली मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आणि यामुळं लहानपणापासून याची माणसाला सवय असली पाहिजे. कशाची? बिडी ओढण्याची. विनोद कशाला म्हणायचं तुम्हाला सांगितलं होतं. विनोद म्हणजे का? आहे ते न बोलता नाही ते बोलणं, त्याला काय म्हणायचं? मग आता लहानपणापासून सवय होती कशाची? बिडीची का? नाही, लहानपणापासून सवय देवाचं नाव घेण्याची असावं. एक मुलगा 7-8 वर्षाच्या पूर्वी संस्थेवर लहानच होत, आलं, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर मला महाराज मी किती देवाचं नाव घ्यायला पाहिजे? आता मला वाटलं ते मला विचारायला की मी किती देवाचं नाव घेऊ. आता त्याच्याकडं पाहून मी अंदाजानं सांगितलं बा 400-500 देवाचं नाव घ्यायला पाहिजे, म्हणजे 5 माळी 6 माळी जप करायला पाहिजे. नाही 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 नाही, मी किती नाम जप करतो दिवसात मला काय माहीत नाही हो. तुम्हाला महाराज मी सकाळी मंदिरामध्ये जातो आणि 5000 नाम जप करून घरी येतो. विठ्ठला आपला आता जन्म केला असेल पण 5000 जप कधीच केला नसेल. केला असला एखाद्याने तर काय ते धन्य समजायचं. केला का कोणी नाम जप 5000? हां, आता माझ्याकडून तर नसन झाला म्हणा, तुमच्याकडून झालं असलं तर कळलं नाही. खरं सांगा बरं, झालं का एखाद्याकडून 5000 रोज? रोज बरं का, एक दिवस नाही. आला चिवत केला महादेव. रोज 5000 जप एखाद्यानं कोणी केलेला असेल का? कोणीही केलेला नसेल. माणसाला लहानपणापासून वळण पाहिजे. पण आता ते काय म्हणते ना, आता आम्ही लहान राहिलो नाही, जाऊ द्या म्हणजे आतापासून तर सुरू करा ना. माणसाला नेहमी देवाचं नाम घ्यायचं वळण पाहिजे. आणि जसं वळण लागलं तसं वळण लागत असतं. लक्षात आलं का? जसं वळण लागलं तसं वळण लागत असतं. महाराजांनी म्हटलं, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव होतो निराळा नाही तुझा. आता काही देवाचं नाव घेणारे असतात, माळ जप करणारे असतात. आता एखादी काही झोपी देखील त्यांचे बोट चाळल्या जातात. झोपीत असे बोट चाळल्या जातात का? पडिले वळण इंद्रिया सकळा. म्हणून तात्पर्य अर्थ झाला. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही याच जन्मात देवाचे प्रयत्न केला नाही, तर अनंत जन्मामध्ये मी प्रयत्न केलेला आहे. कशा करता? शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तर महाराज म्हणतात, कारण नामानं माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झालं की त्या ठिकाणी मात्र आपल्याला योग्य अशी दिशा मिळत असते. योग्य दिशा मिळाल्याच्या नंतर संताचं दर्शन होत असतं. संताचं दर्शन झालं की त्यांच्या मुखातून आपल्याला महावाक्य ऐकायला मिळतं. आणि महावाक्य ऐकायला मिळालं की आपला शेवट गोड होता.
संसाराची अंगी अवघीच संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दोन सांडिले. या ठिकाणी सांगितलेलं आहे तेव्हा संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आणि मग संतांची भेट होऊन ज्ञान होतं आणि शेवट गोड होत असतो. याकरता महाराज म्हणतात याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता शेवट गोड होणं म्हणजे काय आहे तर मुक्तता प्राप्त होणं. विठाला शेवट गोड होणं म्हणजे काय मुक्तता प्राप्त होणं. आणि मुक्तता प्राप्त झाल्यामुळं महाराजांना पुढच्या कड्यामध्ये सांगितलं आता नीतीने पावलो गोविंदा. Goodbye.